ओबीसी आरक्षण बचावाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीच्या वेशीवरती म्हणजे आंतरवाली शिवारातच आपण जर बघितलं तर या सगळ्या ओबीसी बांधवांनी या ठिकाणी आता उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आपण जर बघितलं तर हे भाग जो आहे तो आंतरवाली सराटीमध्येच येतो आणि या ठिकाणी काही बांधव जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत। दादा, तुम्ही काय तुमची मागणी आहे आणि जरांगेंनी केलेल्या आंदोलनाच्या प्रति उत्तरादाखल हे आंदोलन आहे का? मागणी आमची दुसरी काहीच नाहीये। ते जी आडमोठपणाची मागणी आहे त्या आडमोठपणाच्या मागणीमुळे आम्हाला हे आंदोलन उपोषण करावं लागायला लागलं। कारण तुम्ही संविधानिक जे काय बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहिलंय ते तुम्हाला मिळत असेल योग्यशीर तुम्ही घेऊ शकतात, पण तुम्ही नेमकं तुमच्या ताटातलं आणि ते 3 बाऱ्या ते बुजगानं ते जी आहे ते बुजगानं काय सांगत की बा माय लेकर बाळांनी हे जे आता हे सगळे सामान्य जनता आहे याच्या जो काय प्रॉपर्टी आहेत का, त्याची इतक्या कारखानदारी आहेत का, बँकी आहेत का, याच्याकडे पतसंस्था आहेत, याच्याकडे काय, याच्याकडे भाकरीला मोतल आहेत आणि ह्या भाकरीला मोतल असताना तो जर ते याच्यात घुसत असेल तर याच्याकरता आमची एवढीच विनंती आहे जे आम्हाला आमच्या बापांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना वाईज दिलेलं आहे सामाजिक परिस्थिती पाहून ह्या परिस्थितीचं टिकवण्याकरता आम्ही बसलेलो। आमचं फक्त कुठलंही जायला नकोय। तुला जर ते काय स्वातंत्र्य दिलेलं आहे ते स्वातंत्र्य घे, तू लढ, तुझं सरकारशी भांडण आहे तर आमचं काही त्याच्याशी भांडण नाही। आम्हाला फक्त सरकारला मागणी की आमचं आम्हाला असं त्याचं त्याला काय द्यायचं ते स्वातंत्र्य द्यावं मात्र। आणि हे जी लबाडीचे व्यवहार आहेत हे झालं ते झालं, 58 लाख काढले, 90 लाख काढले, हे बळच काही उगाच अगदी पुढं कलर दिल्याने घराच्या भीती झाकत नसतात, आतून इट करत असते म्हणा, हे समजून घ्या म्हणा तुम्ही। दादा, मला सांगा की तुमच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरीही तुम्ही बसलात, परवानगी मिळाली का, कसं? मुळात काय असतं, कुठलंही उपोषण असेल त्याला शासन परवानगी देत नाही। या उपोषणाला एक आपण निवेदन दिलेलं आहे, 3 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे, त्यामुळे या उपोषणाला आम्ही बसलेलो आहोत आणि पोलीस प्रशासनाने देखील आता आम्हाला सहकार्य केलेलं आहे। कालपर्यंत पोलीस प्रशासन देखील आम्हाला थोडंसं सहकार्य करत नव्हतं, कारण पोलीस प्रशासन सहकार्य न करण्याचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे आज जी झुंडशाही महाराष्ट्रात चालू आहे त्याचा एक भाग म्हणजे या पोलीस प्रशासनावरती दबाव असू शकतो। त्यामुळं पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे आमचं उपोषण या ठिकाणी चालू झालेलं आहे। काय मुळात जरांगेंनी जी मागणी केली आहे त्याला तुम्ही विरोध करताय की तुमची वेगळी काय मागणी? आमचा मुळात या महाराष्ट्रामध्ये मागचे 2 वर्ष झालं जो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून मनोज जरांगे नावाची व्यक्ती जो शिवद्रोह करते, आमचा त्याला पहिले तर निषेध आहे। कारण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून अश्लाघ्य भाषेंचं जे वक्तव्य केलं जाते, मग ते कधी माळी असेल, कधी धनगर असेल, कधी वंजारी असेल, अरे तुम्हाला नेत्यांना टार्गेट करण्याच्या नावाखाली तुम्ही समाज टार्गेट करताय। आणि हे उपोषण जे आम्ही सुरू केलेलं आहे मनोज जरांगेंची ज्या पद्धतीची झुंडशाही आहे त्या झुंडशाहीच्या विरोधात आहे आणि सरकारला देखील आमचं या उपोषणाच्या माध्यमातून सांगणं आहे, या महाराष्ट्रामध्ये जवळपास 54% ओबीसी आहे, या ओबीसींच्या मताला देखील तेवढीच किंमत आहे आणि हे चालू सरकार ओबीसींच्या मतावर आलेलं आहे। त्यामुळे सरकारला या ठिकाणावर आंतरवाली सराटीमधून आमचा एक इशारा आहे की जरांगेच्या दबावशाहीला, झुंडशाहीला बळी पडू नका आणि ओबीसींच्या लेकरा बाळांच्या भवितव्यावरती नांगर फिरवण्याचं काम सरकारने करू नये, आमची ही स्पष्ट मागणी आहे। आणि जे काही बोगस दाखले मागच्या 2 वर्षामध्ये वाटलेले आहेत ते रद्द करण्यात यावे। त्यासोबतच मागील सरकारने जे सर्वेक्षण केलेलं आहे मराठा समाजाचं मागासले आहेत की नाही सिद्ध करण्यासाठी हा अहवाल देखील बोगस आहे, हा अहवाल देखील परत त्याचं पुनर्सर्वेक्षण करावं। आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, मागच्या वेळी सरकारनं ज्या ओबीसींच्या लाखो हरकती गोळा केलेल्या होत्या त्या हरकतीचं झालं काय आणि त्याच्यानंतर मनोज जरांगेचे लाड कसे काय पुरवले जातात? मुंबईमध्ये आल्याच्या नंतर राज ठाकरे कालच बोलले की मनोज जरांगे मुंबईत का आले हे एकनाथ शिंदे सांगतील, कारण काही व्हिडिओ बी आले। एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला हॉटेलवर राहण्याची व्यवस्था केली, कोणी म्हणते रोहित पवारांनी आम्हाला राहण्याची व्यवस्था केली आणि सगळ्यात महत्वाचं विरोधी पक्षामध्ये असणारे ते उबाटाचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, या सर्वांना माझं एक विनंती आहे आणि आव्हान आहे, तुमची ओबीसीच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करा
आणि सत्ताधाऱ्यांना देखील अजितदादा पवारांचे आमदार देखील सपोर्ट करताय, भाजपचे काही आमदार सपोर्ट करताय, एकनाथ शिंदेचे आमदार सपोर्ट करताय. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांचं नेमकं ओबीसी बद्दल काय मत आहे? आम्हाला ह्या ओबीसींना तुम्ही उत्तर दिले पाहिजे, आमची एवढीच मागणी आहे. आपल्यासोबत माजी आमदार नारायणराव मुंडे आहेत. दादा, तुम्ही या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला असेल. काय वाटतं बरं, जरांगेच्या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? जरांगीच्या आंदोलनाला आम्ही मत, तो गुन्हेगार आहे ना, त्याच्या आंदोलनाला आम्ही काय महत्व द्या, आणि त्या गुन्हेगाराला पोचणारे बाकीचे मराठी आहेत. तर जरांगीचं बद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, आमची वाचा कशाला विटाळावी त्याच्याबद्दल. म्हणून आम्हाला ओबीसीना ओबीसीची जात नाही जनगणना करा आणि त्याप्रमाणे आम्हाला आमचं आरक्षण, आम्हाला गरीबाला जगू द्या ना. भारत देशात आम्हालाही स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आम्हाला स्वातंत्र्याचा लाभ घेऊ द्यायचा नाही का? नसेल तर मग आम्हाला संघर्षात उतरावं लागेल. आपण जर बघितलं तर या ठिकाणी आंतरवालीमध्ये ओबीसी बांधवांचं आता उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आहे. आणि आता त्यांचं एवढंच म्हणणं आहे की जरांगेंच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारनं ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करू नये आणि ओबीसीचं आरक्षण जे आहे ते तशाच पद्धतीने अबाधित ठेवावं, अशा पद्धतीची मागणी या सगळ्या उपोषणकर्त्या ओबीसी बांधवांनी केलेली आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी.